चला आपण आजचा दुसऱ्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. कालचा दिवस जर आपण बघितलं गेलं तर तुकारामजी मागेल्या सरांचा आपण या स्पर्धेमध्ये आवाज ऐकलाय आणि आज जर बघितलं गेलं तर आपण प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. आणि प्रमोदजी शेडगे सरांचा विचार केला तर भरपूर काळ ते देखील या नायगावच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकत असतो आणि आज देखील ते जॉईन झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला मॅच लावून करूयात. बॅटर्स वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. ओपनिंग पेअर्स आघाडीचे दोन बॅटर्स सलामवीर आपण मैदानामध्ये पाहतोय आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचवा प्लीज. टीम विरार चला बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीवरती आपण विशाल कोळीला पाहतोय. आपण बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकर एंड वरती बॅटर पाहतोय प्रशांत. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल पाठचा हलका कडेला लागलाय. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट पासून सुरुवात झाली. एकंदरीत कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं गेलं तर हाय व्होल्टेज मॅचेस सगळ्या आपल्याला पाहायला मिळाल्या. भरपूर क्लोज सगळ्या मॅच क्लोज एन्काउंटर झाले सगळ्या मॅचमध्ये. पण एक मॅच पेंडिंग राहिली आहे क्वालिफायरची. सो अजूनपर्यंत आपल्याला टॉप 3 मध्ये पहिला कोणता संघ गेलाय हे पाहायचं. अपर कट केलाय. बॉल आता तळमांच्या रिजन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिथपर्यंत आउटफील्ड तर या मैदानाची स्लो आहे. काल देखील यावरती भरपूर सारी चर्चा केली होती पण डावा मिळती 4 आलाय चौकार. पहिला डॉट बॉल. त्यानंतर शॉर्ट बॉलला बरोबर ओळखलं. ऑप्शनचा बाहेर होता. वरची दिशा दिली आणि त्यानंतर इनफिल्डला क्रॉस केल्यानंतर आउटफील्डने बाकीचं काम केलं. चौकार आलाय. जरी आउटफील्ड स्लो असली तरी पण फटक्यामध्ये ती ताकद होती. 4 धावा तिकडे आल्यात. पुन्हा एकदा आता पॉइंटला खेळलेत बरोबर गॅप मध्ये बॉल आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू दिजे. बघा विशाल गोलंदाजी करतोय राऊंड दी विकेट आणि तो अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय पण 2 चौकार आलेत. आता पुन्हा एकदा फिल्डर शॉट फाईन लेगचे थोडे मिस झाले आणि हा तिसरा देखील येऊ शकतो आणि जरूर आलाय तिसरा चौकार आणि लगातारचा एका रो मध्ये येणारा हा तिसरी बाउंड्री आहे. कालच्या दिवसामध्ये आपण
4 चेंडूमध्ये 4 सिक्सर जोडणारे 2 खेळाडू पाहिले होते, पण आज जर बघितलं गेलं तर बघा बॅटिंग करताना आपण स्ट्रायकर एंडवरती प्रशांतला पाहतोय आणि हवेश त्याच्या समूहेत त्याचा साथीदार. पण प्रथमतः 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिला डॉट आणि लगातार त्यानंतर 3 चौकार आलेत. फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 12 आकड्यावरती. 2 ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू, दोन्ही चेंडूंना ऑफसाईडला दिशा दाखवली, पण आता हातली कडा लागली आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला उलकावणी देऊन चौकार गेलाय. आता स्वीप केलाय डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल चाललाय आणि हा एका रो मध्ये येणारा चौथा चौकार आहे. सुरुवातीपासून आपण अटॅकिंग भूमिका साधताना पाहतोय बॅटर प्रशांतला. आणि बघा बरोबर कॅल्क्युलेटेड बॅटिंग केली, चेंडूचा मेरिटला तो परफेक्ट ओळखतो आणि त्यानुसार खेळतोय. कारण की पहिला चौकार आला तर अप्पर कट केली होती, चेंडूमध्ये बाउन्स होता, त्यानंतर कट केला बॉलला पॉइंटला, त्यानंतर बॅटची हलकी एज लागली, पाठीमागे लॉंग स्टॉपला गेला आणि आता शफल करून हलका स्वीप केला आणि डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला पाठवलाय. लगातार 4 चौकार आले आणि फलकावरती धावा जर बघितला गेला तर 16 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. एक चांगला स्टार्ट मिळालाय, एक चांगली सुरुवात मिळाली. यानंतर आपण एकविरा स्पोर्ट्स वसई 11 आणि मास्टर्स 40+ मालवणी या 2 टीमला खेळताना पाहणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चौकारांच्या मदतीने फलकावरती आपण धावा 16 पाहतो. शेवटचा अंतिम बॉल. विशाल पुन्हा तयार. हो, आता ड्राईव्ह करायचा होता, टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल निघालाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट पासून सुरुवात केली आहे, डॉट पासून शेवट पाहायला मिळालाय आणि मधल्या 4 चेंडूंमध्ये 4 चौकार आलेत. 16 धाव्यांचं हे षटक राहिलं. मी तर म्हणेन की बॅटिंग साईडनं ज्या पद्धतीने त्याचं इंटेन्शन होतं किंवा जे प्लॅनिंग्स होते, टॉस बॉक्समध्ये आपण चर्चा करताना कॅप्टनकडनं ऐकलं होतं की या खेळपट्टीवरती ते भरपूर खेळल्यात, त्यांना माहिती आहे की या खेळपट्टीवरती धावा पहिल्या डावामध्ये कितीही बनवा मॅच क्लोज जातात. त्यामुळे इंटेन्शन हेच असेल की जास्तीत जास्त धावा बनवायच्यात आणि त्या इंटेन्शनने एक फ्लाइंग स्टार्ट मिळाली. सुरुवात चांगली मिळाली. 16 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात. आता षटक क्रमांक 2 आणि इथे आता कमबॅक करावं लागेल नायगाव संघाला. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय शैलेंद्र गोडेकर, अर्थात शैलू. काल देखील शैलेंद्र घोडेकर बद्दल भरपूर सारी आपण चर्चा केली होती. लिजंड ऑफ नायगाव. खरं तर ज्या पद्धतीने शैलेंद्र घोडेकरचा संपूर्ण प्रवास राहिलाय ना, एक वेगळी स्टोरी आहे ती. संपूर्ण प्रवासाची जर बघितली गेली तर ज्या पद्धतीने मागील काही वर्षांपासून मला तर वाटतं जवळपास एक 25 ते 30 वर्षाचा प्रवास आहे क्रिकेटचा आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये भरपूर साऱ्या चांगल्या पारी आणि अनुभव संपूर्ण असलेला खेळाडू आहे हा. पहिला बॉल, शैलू तयार. हो, पहिला बॉल हा बाहेर निघालाय. म्हटलं होतं ना की शैलेंद्रकडे तो अनुभव आहे आणि त्याला माहिती आहे की अशा सिच्युएशन मध्ये समोरच्या टीमवरती प्रेशर कसं टाकायचं आहे आणि कोणत्या लेंथवरती गोलंदाजी करायची आहे. फार जास्त वेगही नव्हता दिलेला आणि वळणही फार मोठंही नव्हतं, पण टप्पा अचूक होता. हलका टर्न झाला बॉल आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने पुढील काम केलं. डॉट पासून सुरुवात झाली. पुन्हा आता शफल करून खेळायचं होतं, पण अंपायर आता वळतील आपल्यापर्यंत. नाही, डॉट बॉल आलाय. आणखी एक डॉट बॉल आलाय. लगातारचा हा दुसरा डॉट. फलकावरती 16 धाबा आहेत मागील षटकामध्ये 4 चौकारांच्या मदतीनं. आता स्ट्रायकर एंडवरती आपण हवेशला पाहतोय. सुरुवात प्रशांतने तर चांगली केली, पण हवेश त्याला साथ कशी दिली पाहावं लागेल. तिसरा बॉल. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता, बॅटचा कडेला लागला. फाईन लेगचे खेळाडू बॉलला उचलतात. त्याच दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं लेग बाईसच्या स्वरूपात एक सिंगल आली आणि एका धावेच्या मदतीनं फलकावरती धावा आपण पाहतोय 17 आकड्यावरती. पायावरती बॉल लागला होता. तेच आपल्यापर्यंत अंपायर्सने दर्शवलं की पुढे तर आले होते, पण पायावरती बॉल टच झाला आणि त्यानंतर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एका धावेकरिता निघून गेलाय. पण आतापर्यंत कंट्रोलमध्ये दिसलेत. आणि बघा, जेव्हा पण तुम्ही डॉट बॉलचं रेशिओ वाढवाल ना, तेव्हा विकेट मिळण्याचे चान्सेस असतात अधिक. आणखी एक चांगला बॉल आणि यावेळेस प्रशांतच्या गेंद चांगले चेंडू हाताळलेत.
रनआउटची संधी देखील तिकडे होती, पण एक धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा लेग बाईस. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर शैलेंद्रने आतापर्यंत 4 बॉल फेकलेत आणि या षटकामध्ये त्याने वैयक्तिक एकही धाव नाही खर्च केलेली. 2 धावा जरूर आल्यात, पण ते लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आहेत. आणि बघा, लेग बाईज आणि बाईज या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा असतात, त्या बॅटर आणि बॉलर दोघांच्या खात्यामध्ये नाही जात. हवेमध्ये टॉप एज, उंचीवरती बॉल, स्क्वेअर लेगला सचिन आहे, कॅच कंप्लीट करतोय आणि धक्का मिळत असताना तो पहिला ब्रेक थ्रो हवा होता आणि तो पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. चांगली कॅच पकडली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण हा विकेट पुन्हा एकदा पाहू शकाल. ॲक्शन रिप्ले पाहतो. राईट आर्म ओव्हर द विकेट, लिडिंग एज लागली, उंचीवरती स्क्वेअर लेगला बॉल आणि त्यानंतर सचिन पाटीलने ते काम केलं. ठाऊक होतं सचिनला की हा विकेट महत्त्वाचा आहे, कारण की पहिला धक्का जर लवकर आला नसता तर पार्टनरशिप थोडी डोक्यावरती नाचायला सुरुवात तर झाली होती, कारण की धावफलकावरती पहिल्या षटकात 16, या षटकामध्ये 2 धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 18 आकड्यावरती. पण आता शेवटचा अंतिम जर डॉट बॉल किंवा विकेट आला तर विकेट प्लस मेडन ओव्हर राहिली, कारण की या षटकामध्ये बघा 2 धावा आल्यात, पण या दोन्ही धावा लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आल्यात. आणि कालच्या दिवसामध्ये नायगाव संघाचा एका खेळाडूकडनं आपण अशा प्रकारचं षटक पाहिलं होतं. 2 विकेट आणि 4 डॉट घेतले होते. विकेट प्लस मेडन निकेश होते. चांगली गोलंदाजी केलेली निकेशने आणि तेच काम आता सध्या शैलू करतोय, पण कमबॅक चांगलं केलंय, पलटवार चांगला दिलाय. चर्चा करूयात या चेंडू नंतर. शेवटचा बॉल, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे, फिल्डर आहे तिकडे, फेकलाय बॉल, पण धावफलकावरती आता एक आली धाव आणि एका धावेच्या मदतीनं षटक कंप्लीट झालंय. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलक आपण पाहतोय. एक विकेट गमावत असताना प्रथमतः बॅटिंग करते आई जीवदानी स्पोर्ट्स विरार आणि धावफलकावरती धावा 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. बघा, ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो अंथनी, की पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या, आणि जेव्हा पहिला षटक पॉवर प्लेचा तुमचा फ्रंटलाईन बॉलर्सच्या अगेन्स्ट धावा जास्त येतात ना, तेव्हा कुठेतरी तुम्हाला कमबॅक करावा लागतो. कारण की या षटकामध्ये मी तर म्हणेन की एक 10 ते 12 धावा जरी आल्या असत्या तरी पण चांगला स्टार्ट विरार करीत होता. पण शैलूने ते काम केलं, टप्पा पकडून गोलंदाजी केली, लेंथवरती गोलंदाजी केली. आणि बघा, असं म्हणतात ना की एखाद्या फास्टर बॉलरला फक्त वेग आणि स्पिनरला फक्त वळण असून फायदा नाहीये, तुम्हाला तो टप्पा चांगला नियंत्रणामध्ये हवा आहे, आणि तेच काम केलं शैलूने. 6 बॉल फेकले, 2 लेग बाईज, 1 सिंगल, 1 विकेट आणि टोटल 2 डॉट बॉल फेकले. आणि कमालीचं ते षटक राहिलं, इकॉनॉमिकल षटक राहिलं. आणि या षटकामध्ये अवघ्या वैयक्तिक 1 आणि टोटल 3 धावा आल्या आणि टोटल धाव संख्या पोहोचली गेली 19, 1 विकेट गमावत असताना. नवीन बॅटर संतोष सावंत. पहिला बॉल पुल करायचा होता, बॅटचा तितका चांगला मिडल नाही झालेला. स्क्वेअर लेगचे फिल्डर येतात, 1 बनली आणि त्यानंतर प्रशांतने दुसरी धाव नाकारली. ठाऊक होतं प्रशांतला की आता स्ट्रायकर एंडवरती येणं गरजेचं आहे, कारण की प्रशांतचा स्टार्ट चांगला होता आणि विशालला सेट केलं प्रशांतने खरं तर. आणि आता विशाल आणि प्रशांत हे बॅटल पुन्हा पाहायला मिळत आहे, आणि मी तर म्हणेन की आता हे बेस्ट बॅटल ठरेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 16 धावा येऊन देखील टीम कॅप्टनने डिसिजन घेतलं की विशालला बॅक करायचं आहे. पुन्हा एक संधी दिली आहे, विशाल तयार. हवेमध्ये बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा प्रयत्न केला होता, पण सचिनच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय एका सिंगल करिता, आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 21 आकड्यावरती. 2 चेंडू फेकलेत, पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आल्यात. आता विशाल स्वतःला बॅक तर करतोय, आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळतोय, पाहावं लागेल. ओ शॉर्ट बॉल पुन्हा पुल केला, स्क्वेअर लेगला बॉल चालला. आता बॉल उचलून फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल, पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल. ओ आणखी एक चांगला बॉल हवेमध्ये आहे,
विकेट किपरच्या हातामध्ये उधार झाली फेकी, पण त्यानंतर आता ओव्हर थ्रोच्या माध्यमातून दुसरी धाव मिळते आणि लेग बाईसच्या स्वरूपामध्ये अपील झाली होती, पण तुम्ही रिप्ले मध्ये चेक करू शकाल. तो खांद्यावरती बॉल लागला आणि मग वर उसळी घेतली. हा रिप्ले पहा. स्ट्रायकर रेड वरती प्रशांत होते आणि हा बॉल पहा टप्पा पडल्यानंतर हो जरूर खांद्यावर बॉल लागला आणि मग उसळी घेतली. अगदी बरोबर डिसिजन आमच्या पंचांच्या माध्यमातून. लेग बाईसच्या स्वरूपात 2 आल्या धाव फलकावरती. धावा 24. पाचवा बॉल सेकंड लास्ट. पुढे टाकलेला पुन्हा स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय आणि विशालच्या अगेन्स्ट हा आता येतोय प्रशांतचा 5वा चौकार. धावा 4. सेकंड लास्ट बॉल आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं दाफलक 28 आकड्यावरती. पण 100 थोडं घसरलंय कारण की पहिल्या षटकामध्ये 16 धाबा, तिसऱ्या षटकातील आता अंतिम बॉल आहे आणि 28 धावा सध्या फलकावरती आपण पाहतोय. सो एकंदरीत थोडं का होईना पण रन रेट आता घसरलाय आणि ते काम शैलूने केलं होतं. अंतिम बॉल पॉइंटच्या दिशेला मिळाली सफलता. सेट केलं होतं बॉलरला, पण आता विशाल म्हणतोय की कमबॅक माझाही होईल आणि अंतिम बॉल वरती प्रशांतचं विकेट घेतलाय. 2 विकेटच्या नुकसानवरती विरार संघ 28 वर. चांगला बॅटल इथे जुळताना दिसत होता प्रशांत आणि विशाल मध्ये. आणि दरम्यान हर्षद महाराज यांचं इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोळीवाडा आयोजित एकविरा चषक 2026चा फॉर्मॅट 40हून अधिक वर्ष या स्पर्धेला आपण होताना पाहिल्यात. भरपूर वर्षाची ही स्पर्धेची परंपरा आहे आणि ती जोपासताना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना जीवदानी स्पोर्ट्स विरार संघ पाहतोय आणि त्या फलकावरती धावा 2 विकेट गमावले गेले. 28 ओपनिंग पायर्स दोघे माघारी परतले गेले. क्रमांक 3 वर आलेले बॅटर संतोष आणि आता नवीन बॅटर ॲलन आलेत. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 4. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज स्वप्नील. स्वप्नीलला आपण पाहतो आता बॉलिंग करत असताना 4थ्या षटकामध्ये. संतोष स्ट्रायकर एंडवर क्रमांक 3 वर आलेला. बॅटिंग मध्ये संतोष मध्ये दमखम आहे आणि स्पेशली अशा डेप्थ मध्ये तो पिच हिटिंग करण्याकरिता तो ओळखला तो. पण संतोषच्या अगेन्स्ट पुन्हा एक टप्पा पडल्यानंतर हलका बाहेर कटर बॉलचा वापर केला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. आणि बघा तुम्ही जेव्हा लेग कटर बॉल कमी गतीने हाताळताना त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कोणता टप्पा ठेवता आणि परफेक्ट बॅटर जिथे जिथे स्टान्स आहे ना त्याच्या समोरनं वळण घेतलाय. सो अगदी बरोबर. आणि जेव्हा अशा बॉलला तुम्ही एका जागेवरून ऑन साईडला खेचायचा प्रयत्न कराल ना तर डॉट बॉलच येईल. पण आता शफल केलाय. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल आता परफेक्ट बॅट वरती घेतला. याच गोष्टीचा उल्लेख केलेला की एका जागेवर नाही खेळून जमणार. आता शफल केलं आणि बॉलला पाठवलं चौकाराकरिता. धावा 4. नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोळीवाडा नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय. एकविरा
दहा फलकावरती धावा 32. 32 आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्वप्नील तयार, पुढे टाकलेला लॉफ्ट केला, उंचीवरती बॉल आहे, मिड विकेटचं फील्ड डाऊन द बॉल आणि केली जाईल कॅच कंप्लीट. 1 मोर विकेट, धक्का क्रमांक 3 आणि संतोष आता माघारी निघाला. वर्षे जुना हा संघ परंपरेने चाललाय. संकटे आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. एपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. राजेश आता नवीन बॅटर आलेत क्रमांक 5 वरती, कारण की संतोष देखील परतला गेलाय. 3रा बॅटर परतला गेला. सर्वप्रथम तर हरेश, मग त्यानंतर प्रशांत. सेट बॅटर प्रशांत माघारी परतला होता आणि प्रशांतने जाता जाता जर बघितलं गेलं तर 21 धावांची एक वादळी खेळी, कमी चेंडू फेस केले त्याने, पण 21 धावा योग्य पद्धतीने बनवलेल्या आणि त्याचा पाठोपाठ 7 धावा बनवून संतोष देखील परतलाय. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन साईडला खेचला बॉलला, मिड विकेटला फिल्डर आहेत, फेकी करतील. शैलू होते तिकडे आणि फेकी करेपर्यंत सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती या षटकातील टोटल 4 चेंडू फेकून झालेत आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 3-0. 30 आकड्यावरती 33, 33 आकड्यावरती धावा. सेकंड लास्ट बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, पण एकंदरीत पहिलं षटक जर वगळलं गेलं तर मी म्हणेन की त्यानंतरचं षटक क्रमांक 2 शैलू जितून आले आणि तिकडनं गोलंदाजाने ट्रॅकच बदललाय. लोव फुल टॉस कमी गतीचा होता, उडवला बॉलला. सिक्सरच्या मदतीने धावा फलकावरती वाढला. 39 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. अंतिम बॉल, शेवटचा बॉल. आता वेगाने टाकलेला, पुन्हा पुल केलाय आणि जा मैदानाच्या बाहेरनं हा बॉल घेऊन या. लगातारचा हा 2रा सिक्सर. फलकावरती धावा 45, 45 आकड्यावरती 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय आणि शेवटचं अंतिम आता षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय निलेश. 45 धावा. षटक क्रमांक 4 बद्दल आपण जरूर चर्चा करूयात. स्वप्नीलचं षटक जर बघितलं तर डॉट पासून सुरुवात, मग चौकार, मग विकेट आला आणि त्यानंतर एक सिंगल दिली विकेट नंतर. पण पहिले 4 बॉल असं वाटत होतं की इकॉनॉमिकल गोलंदाजी चालली आहे. विकेटही घेतलाय, चौकार खाल्ल्यानंतर कमबॅकही चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. पण अंतिम 2 बॉलमध्ये जे 2 मिश्रण केले ना, ते दोनही बॉल बॅटरच्या पक्षामध्ये. स्लोवा बॉल जिथे केला तो फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला. खरं तर तो खाली आणखी डीप झाला असता तर कदाचित बॅटर थोडा फंबल झाला असता, पण प्लॅनिंग चांगले होते. स्लोवा करायचा बॉल
पण तो बॅटवरती बरोबर गेला आणि त्यानंतर बॅटरला माहिती होतं की याआधी स्लोवर केलाय, त्यामुळे आता वेगाने बॉल येईल. आणि एखाद्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट जेव्हा सिक्सर येतो ना, गोलंदाज कुठेतरी पलटवार करताना एखादा वेगवान चेंडू हाताळतो आणि तेच पाहायला मिळालं आणि त्याच्यावरती देखील पुल केलं आणि बॉलला गुल केलं आणि 2 लगातार सिक्सर. काम बनवलं, काम 25 केलं. त्या फलकावरती 45 धाबात. 5 षटकांची मॅच. मी तर विचार करेन की 45 धावा आल्यात. अंतिम षटकामध्ये 15चा विचार करावा. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा होता ऑन साईडला, पण बॅटचा कडेला लागला. पॉइंटला बॉल चालला. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल उचलला जाईल. फेकी करेपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती 1ने वाढेल धाव. आणि राजेशने बघा त्याचं काम केलं, कारण की माहिती आहे ॲलन मोठे फटके जोडतो. ॲलनच्या मध्ये ती क्षमता आहे अशा सिच्युएशन मध्ये पिच हिटिंग बॅटिंग करणं. त्यामुळे 2 सिक्सर मारलेत, कुठेतरी कॉन्फिडन्स देखील त्याचा हाय. त्यामुळे एक सिंगल घेऊन त्याला स्ट्रायकर एंडवरती आणावं आणि बेस्ट पर्याय. आता ॲलन स्ट्रायकर एंडवर. बॉल तयार. ओ पुढे टाकला होता बॉल. फुल लेंथ होता आणि त्यानंतर हलक्या बॅटच्या कडेला लागला. एका सिंगल करिता निघून गेला आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 47 47 धावा फलकावरती. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. फुलटॉस केला, पुन्हा उडवला बॉलला आणि हा बॉल जाईल. सचिन फक्त पाहतच राहील. मी तर म्हणेन की छुपा रुस्तम निघाला. याआधी त्याने सिंगल घेतली होती. बॅटरलाही असं वाटत होतं की पुन्हा सिंगल घेऊन तो स्ट्रायकर एंडवरती ॲलनला आणेल, पण राजेश असं ओ पिच बॉलला कसा सोडेल. पुन्हा लॉफ्ट केलाय बॉलला. आता लॉंग ऑनला फिल्डर आहेत विशाल तिकडे आणि कॅच कंप्लीट करतात. राजेशचा विकेट मिळाला. एक सिक्सर, त्यानंतर विकेट आणि धक्का क्रमांक 4. गावगावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय टोटल 53 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भरपूर अप्स अँड डाऊन पाहिले या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल, मग सिक्सर, मग विकेट. आता नवीन बॅटर आले स्ट्रायकर एंडवर. संतोष. सेकंड लास्ट बॉल. संतोष करिता लेग स्टंप वरती ठेवायचा होता. अंपायर्स वळतील आणि अंपायर्सचा इशारा येतो या सिडीज व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती 1ने धाव वाढेल. 54 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेल्यात. आता 60+ जातोय की 60च्या मध्ये थांबतोय हे पाहावं लागेल. आणि पहिला व्हाईट बॉल आलाय या संपूर्ण डावामधला. पाय टाकलेला. आता पाय टाकलेला बरोबर संतोषचे ते पाय पकडले होते गोलंदाजाने आणि याआधी देखील तेच करायचं होतं. मिस झालं आणि त्याच्यामुळे तो लेग स्टंपला वाईट गेला होता. पण एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 55 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेल्या. शेवटचा अंतिम बॉल स्ट्रायकर एंडवरती ॲलन पुन्हा आलेत. 2 सिक्सर, 1 सिंगल, 3 चेंडू फेस करत असताना ॲलनने बनवलं 13. आता या 13चे 19 होतील की काय होईल पाहावं लागेल. हो उडवला बॉलला समोरच्या दिशेला. फिल्डर विशाल बरोबर हातामध्ये. विकेट आला अंतिम बॉलवरती आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 55 या आकड्यावरती. विजयाकरिता 56 धावांचा आव्हान असेल. जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे
एकविरा स्पोर्ट्स वसई 11 आणि मास्टर्स 40+ मालवणी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यापर्यंत जॉईन होतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्याकरिता. बागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 आणि मास्टर्स 40+ मालवणी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन पागधरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 आणि मास्टर्स 40+ मालवणी दोन्ही टीमचे कॅप्टन. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा आपण टॉस साठी, कारण की कालच्या दिवसातील देखील आपण एक मॅच पेंडिंग ठेवली आहे, ती देखील आपल्याला आज कव्हर करायची आहे. सचिन पाटील आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. गणेशचं कॅप्टन देखील घेऊन आपण टॉस करण्याकरिता. चला पागधरे बॉईज वसई आपल्या टीम कॅप्टन आपण या टॉस साठी आणि मालवणी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता आपण टॉस करणार आहोत. त्वरित दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील आणि पहिली मान करून टॉस करणार. कामेश आपण देखील या. कामेश स्पोर्ट्स मालवणी, कामेश स्पोर्ट्सचे ओनर आहेत. आणि मालवणी मास्टर्स धर्मेंद्र कोळी हे जॉईन होतील ॲज अ कॅप्टन. गावगावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेटला रंग हाय. हॅलो चला आपण टॉस करणार आहोत आणि पुन्हा एकदा नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण जोडले गेलं. दोन्ही टीमचे कॅप्टन टीम मालवणी टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने वसई टीमचे कॅप्टन आहेत आणि आपण टॉस करतो. हेड आणि टेल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. सो मालवणी टीम टॉस जिंकलाय. काय म्हणाल या स्पर्धेमध्ये खेळताना कसं फील होतं आणि डिसिजन काय घेत आहे टॉस जिंकल्यानंतर? टॉस जिंक फिल्डिंग घेता. एकंदरी
हा जो गणवेश आहे हा परिधान करून आपण टॉस करतोय म्हणजे आपली संस्कृती आणि आपली परंपरा. मगाशी देखील मी उल्लेख केला होता की बघा संस्कृती आणि परंपरा आपण जोपासता आली पाहिजे आणि ही जोपासली गेली आहे आणि येणाऱ्या पुढील पिढीला देखील दाखवलं जातं की आपला पारंपरिक गणवेश कसा आहे. आणि या गणवेशामध्ये आपण सध्या टॉस करतोय, तुम्हाला कसा फील होत आहे? चांगलं वाटतं, असं कुठे बघायला भेटत नाही. आणि एकंदरीत 5 षटकांची मॅच फिल्डिंग करताना समोरच्या टीमला कुठपर्यंत रोखायचा प्रयत्न असेल? 50 ते 75. जाऊयात आपण कमी 70-80 धावांपर्यंत पोहोचायला पाहिजे. एकंदरी कसं फील होतं या स्पर्धेबद्दल, काय म्हणायचा प्रयत्न कराल आणि या स्पर्धेच्या संकल्पनेबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? स्पर्धेची संकल्पना म्हणायला गेलं तर खूपच सुंदर आहे, कारण आपली भारतीय संस्कृतीमध्ये कोळी समाजाला एक खूप मोठं स्थान आहे. आणि त्या स्थानाला संबोधून जे आता पारंपरिक गणवेशामध्ये टॉस वगैरे केला जातो, हे मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा अनुभवतो आहे आणि खूप सुंदर आहे. जिथे आपला संस्कृती जपली जाते, जतन केलं जाते, हे असंच पुढे चालू राहावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच, भरपूर साऱ्या शुभेच्छा. खूप चांगली बाईट पाहायला मिळाली. तर टॉस रिपोर्ट झालाय. टीम मालवणी बॉईज वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपण आवाज ऐकणार आहोत प्रमोदजी शेडगे सरांचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. मोनीजी पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. पहिल्या दिवसापासून अगदी झिडके, व्हॉइस ऑफ झिडके आणि भिवंडी या परिसरामध्ये हा आवाज सातत्याने घुमत असतो आणि त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेचं अप्रतिम नियोजन आणि आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा सलग दुसरा दिवस आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. स्वतः दोन्ही आयोजक ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विशाल कोळीला आपण पाहत आहेत, राजू मिश्रा यांना आपण पाहू शकाल आणि चांगलं क्रिकेट सध्या तरी या दोन्ही मात्र खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतं. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय प्रशांत दुमाडा. पहिलाच बॉल ऑफ साईडला ऑन द राईज खेळला गेला होता. चांगली फिल्डिंग राजेश ओगेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोणती धाव येत नाहीये. राजेश ओगेचा तो क्लास सुपर पाहायला मिळाला. पहिलाच बॉल आपण पाहिला तर ह्या वेळेला ऑन द राईज खेळत असताना कोणती धाव येत नाहीये. एकंदरीत टार्गेट सेट केले गेले ते जवळजवळ 56 या धावसंख्येचं आणि पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केलेत प्रशांत दुमाडाने. चांगला बॉल होता. विशाल कोळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 0 वर जाऊन पोहोचली गेले. अंडरस्टँडिंग बॉलिंग करण्यामध्ये माहीर असलेला प्रशांत दुमाडा, मग ते रबर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, नेहमीच मात्र तत्पर असणारा असा खेळाडू पाहायला मिळतो. परंतु राजू मिश्रा काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्या मित्राला अर्थातच विशाल कोळीला या अशा प्रकारचे डॉट बॉल आले तर कदाचित अंडर प्रेशर आपल्याला बॅटिंग करावी लागेल आणि त्यामुळे विशाल कोळीला आता काहीतरी सजेस्ट करत असताना पाहायला मिळतोय. परंतु प्रशांत दुमाड्याची लाईन अँड लेंथ ॲब्सोल्युटली सुपर. चांगला बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह मंगळाचा चांगला वापर केलाय. सिंगल मिळेल. संतोष टावले पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत असताना कुठेतरी आता रिलॅक्स होतील विशाल कोळी, कारण प्रत्येक धाव मात्र ही फलंदाजाच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण असते आणि त्यामुळे आता तिसऱ्या बॉलवर 1 रन आल्यानंतर विशाल कोळीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतात की थोडेसे फार कुठेतरी आत्मविश्वास त्यांचा द्विगुणित झाला असेल. परंतु राजू मिश्रा एका साईडला आपण पाहत आहेत. डायनामिक वसई या टीममधून सातत्याने एकावेक फॉर्मॅट खेळत असतो. षटक क्रमांक पहिला आहे. ॲलन डोटीने चांगली बॅटिंग केली, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर अजित सुर्वे यांना सुद्धा आपण पाहू शकतात. अभिजित सुर्वे यांना आपण पाहताय. दोन्हीही मात्र ब्रदर्स जोडी. 40+ क्रिकेट आज 40+ तालुका हाफ असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या व्यासपीठावर शरदजी बोकाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगलं व्यक्तिमत्व शशिकांतजी बोकाळे साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. ऑन साईडला लो फुल टॉस बॉल होता. सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळला आणि सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. गुड शॉट 4 रन. त्याचं संग थँक्यू. वर्षलजी महाराज यांना सुद्धा आपण पाहू शकतात. आमच्या व्यासपीठावर आहेत. एक नेहमीच हसरा चेहरा पाहायला मिळतो
आणि सर्वांना प्रोत्साहित करणारा असा चेहरा आपण पाहू शकतायत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेश मेस्त्री सर यांना आपण पाहतायत आणि दीपेश दिंडेकर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. मिस्टर डीडीना यावेळेला सरळ बॅटचा वापर केला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आला आणि डोटीला बॉल मात्र यावेळेला मिळणार नाहीये. सरळ बॉल निघून जातोय. सेफ ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, नेत्रदीपक सौंदर्यपूर्ण फटका राजू मिश्राच्या बॅटमधून. पुनश्च एकदा हा दुसरा चौकार. व्हॉट शॉट. वर्षे जुना हा संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय. थँक्यू. जबरदस्त प्रशांत दुबाणाच्या अगेन्स्ट पहिले 3 बॉल वगळता राजू मिश्रा आले स्ट्राईकला आणि बेधडक बॅटिंग करत असताना आक्रमकतेचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग करत असताना पॉवर प्ले मध्ये आता सध्या तरी आपण पाहू शकताय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ बॉल निघून जाईल. हेमंत पाटीलला बीट करत खेळाडू कक्षेच्या दिशेने चौकार लगातार. मात्र यावेळेला तिसरा चौकार पाहायला मिळतोय. नशिबाने सुद्धा साथ दिली. कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता परंतु लक फॅक्टरचा हा चौकार शेवटच्या बॉलवर. पहा, पहिल्या 3 बॉलवर फक्त 1 रन मिळाली प्रशांत दुबाणाच्या बॅटमधून गोलंदाजीवर आणि त्यानंतर 3 बॉलवर आपण पाहिलं राजू मिश्राच्या बॅटमधून खणखणीत 3 चौकार पाहायला मिळत आहेत. गुड बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत एकविरा स्पोर्ट्स या टीमची जवळजवळ 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जमेची बाजू की कोणीही फलंदाज बाद झालेला नाहीये. म्हणजेच इथे सेफ दोन्हीही फलंदाज पाहायला मिळत आहेत. 13 कोणताही गडी बाद झालेला नाहीये. 13 नो लॉस. एकविरा स्पोर्ट्स आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं एकविरा नायगाव क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा अतिशय चांगलं आयोजन नियोजन आणि नेहमीच एकविरा माता म्हटलं तर श्रद्धा आणि शक्तीचे प्रतीक. एकविरा मातेला ओळखलं जातं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कारल्याचे पवित्र स्थान आणि त्या ठिकाणी विराजमान असलेली आई एकविरा माता ही कोळी समाजासह लाखो भाविकांची कुलस्वामिनी आहे. भक्तांच्या मनातील श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचा दीप कायम प्रज्वलित ठेवणारी ही माता आई एकविरा ही फक्त देवी नाही तर ती आईसारखी माया करणारी, संकटात धावून येणारी शक्ती आहे. आणि भाविक हजारो पायऱ्या चढून तिच्या दर्शनासाठी येतात कारण त्यांना ठाऊक असतं आईच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. आई एकविरा मातेला वंदन आहे. 13 रन झालेले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. राजेश ओगे 2 एंडकडून यंदाच्या वर्षात आपण पाहतायत. चांगली संकल्पना, अप्रतिम चांगला फटका स्विच हिटचा. सरळ बॉलला फेकून दिलंय. हवेच्या झोतावर बोलत बोलत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी षटकार 6. फटका खेळला होता. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड ट्रायल अँड विशाल कोळीच्या बॅटमधून. दिस इज अ क्लास. अप्रतिम सेन्सिबल बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते कारण विशाल कोळीला माहिती आहे राजेश ओगे एक डेंजरस बॉलर आहे. कोणत्याही क्षणाला विकेट घेण्याची ताकद ठेवतो आणि त्यामुळे विशाल कोळीने फक्त दिशा दिली. 1 रन मिळाली. लेग ग्लान्स करत एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. स्टार्ट अगदी राजू मिश्राने चांगली करून दिली कारण 3 बॉलमध्ये दबाव वाढला होता तो विशाल कोळीवर. परंतु विशाल कोळीला समजवलं राजू मिश्राने, सांगितलं इथे आपल्याला काही गरज नाहीये घाई करण्याची. राजू मिश्राने जो अटॅक केला अप्रोच इंटेंट ला जवाब पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खूप चांगला मनगडाचा वापर करत असताना 40+ क्रिकेट आणि त्यामध्ये अशा प्रकारचा क्लास हा मात्र नवतरुणांना लाजवेल अशा पद्धतीने क्रिकेट 40+ खेळलं जातं.
कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं फॅन्सी शॉट जास्तीत जास्त ट्रेंड होत असताना पाहायला मिळतात. त्यामुळे 40+ क्रिकेट जुने जाणते क्रिकेट पाहायला मिळतं. ते अजून सुद्धा डिफेन्स दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. ही जमेची बाजू आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 56 धावांचा पाठलाग करताना 35 रनची अजून सुद्धा आवश्यकता. अजय शिवगे ह्या वेळेला चांगला बॉल होता, परंतु तेवढंच चांगला एक्झिक्यूट केलंय आणि यस स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. विशाल कोळी त्या ठिकाणी सांगतायत दीपेश दिंडेकर यांना की यस DRS हवाय. या आपण चेक करूया विकेट मिळेल का रनआउटच्या स्वरूपात. मॉन्टी गोडेकर सर यांना आपण पाहणार आहोत. या थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहे. चेक करूया. एकविरा क्रिकेट क्लब गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा राबवतात आणि यंदाचं आयोजन सुद्धा अप्रतिम पाहायला मिळतं. चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवतायत. उन्हाचा तडाखा वाढतोय, उष्णतेची तीव्रता वाढत असताना पाहायला मिळते. अशा वेळेला जास्तीत जास्त पाणी प्राशन करा. डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा. केजल पाटील या ठिकाणी आणि विनीतजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि व्यासपीठावर. JP जयप्रकाश कोळी यांना सुद्धा आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा आगमन आणि त्यांचं सुद्धा करूया. JP यांचं सहर्ष स्वागत. नॉट आउट यावेळेला आपण पाहतायत. नॉट आउट आणि इथे सेफ आहेत. विशाल कोळीला माहिती होतं आणि पंचांनी तिथे सांगितलं यस नॉट आउट. DRS जो घेतला होता तो मात्र यावेळेला सक्सेस ठरला. बसून प्या, सावकाश पाणी प्या. मात्र यावेळेला पाणी जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला 1 ने जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक रनसाठी किती झगडत असताना पाहायला मिळतात. कारण 40+ टॅगलाईन जी आहे ती 1 धाव आरोग्यासाठी आणि त्यामुळे एक रन्स मात्र खूप मायने राखतात. हे 40+ खेळाडू तेवढ्याच दमाने, तेवढ्याच जोशाने आणि तीच दहशत, तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरताना नेहमीच पाहायला मिळतात. अगदी चांगले स्टँड्स यावेळेला पाहायला मिळत आहेत आमच्या प्रेक्षकांना बसण्यासाठी. खेळाडू कक्ष अगदी आकर्षित करणारा खेळाडू कक्ष पाहायला मिळतो. एक वेगळीच फिलिंग त्या खेळाडू कक्षामधून होत असेल यात ती मात्र शंका नाही आहे. डिका स्पोर्टच्या माध्यमातून 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते आणि तिन्ही कॅमेरामॅनचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. प्रत्येक बॉल क्षणचित्रित यावेळेला फितीत केले जातात. क्षणचित्रे जरी खेळाडू खेळत असते मैदानावर तरी सुद्धा मात्र यूट्यूबवर अजरामर करण्याचं काम करतात ते आमचे यूट्यूब लाईव्ह आणि कॅमेरामॅन. त्या कॅमेरामॅनसाठी सुद्धा मानाचा सलाम असेल कारण ते कधीही कारणं सांगत नाहीत आणि त्यांना रिलेवर तर बिलकुल नसतं. त्यामुळे खरोखरच कॅमेरामॅनला सुद्धा सॅल्यूट असेल. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा 22 रन झालेत. चांगला बॉल होता, खोलवर बॉल. राजू मिश्रा बॅक टू द बॉलर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. सिंगल तर मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता परंतु एकच धावे बोर्ड लागले जात आहेत. सुरुवातीला विशाल कोळी थोडासा अडखळत खेळत होता परंतु त्यानंतर त्याचा स्ट्रगल संपला आणि सिंगल डबलला महत्त्व देत एक षटकार आला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून, स्विच हिटच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्या संकटावर मात करून आता सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय तो एकविरा स्पोर्ट्स. राजेश होगे एक विकेट टेकर गोलंदाज. जादूगर या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. स्विच हिटचा फटका. पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल होता. वेगाने मात्र धावतायत संतोष परंतु शेवटच्या मोमेंटला या बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि सरळ बॉल निघून चालला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी अप्रतिम चांगली बॅटिंग करत असताना चौकार आलाय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकाच्या समाप्ती अखेर 27 या धावसंख्येवर. 27. आता येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ 29 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 29 रन. घेऊया एक छोटासा DJ ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा एकविरा क्रिकेट क्लब एकविरा चषक 2026.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या धावसंख्येवर 18 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सलामीची जोडी अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. राजू मिश्रा अँड विशाल कोळी, एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर सुद्धा पाहायला मिळतात. जयप्रकाश कोळी असतील, विशाल कोळी असतील, ही बंधूंची जोडी गोड पाहायला मिळते. आणि राजू मिश्रा सध्या चांगली बॅटिंग करत असताना 3 चौकाराच्या साह्याने फुल टॉस बॉल होता. थोडासा डीपमध्ये बॉल आला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढले. 1 रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी कोणताही प्रयत्न आहे का? यस, डेफिनेटली 2 रन्स पळून पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या मात्र उष्णतेची तीव्रता वाढत असताना सुद्धा आम्ही त्याच दमाने खेळताना पाहायला मिळतो. कोणतंही कारण सांगत बसत नाहीत हे खेळाडू. अगदी चांगली नेत्रदीपक रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 रन ॲड होतील आणि संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवर. सिंगल डबलला महत्त्व देत आहे दोन्ही बॅटर. दोन्ही बॅटरला माहिती आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे आणि प्रत्येक बॉल हा मात्र षटकार आणि चौकारांसाठी बनलेला नाही आहे. आणि त्यामुळे आपण पाहिलं तर सिंगल डबलला महत्त्व देणं सुद्धा तेवढीच गरजेची गोष्ट. हे नवतरुणांनी अपकमिंग यंग टॅलेंटने मात्र शिकावं. हे सिंगल डबलला कन्वर्ट केल्यानंतर अंडर प्रेशर जे असतं बॅटिंग करत असतात त्यावेळेला थोडंसं प्रेशर रिलीज होतं आणि तेच केलं आतापर्यंत दोन्ही बॅटरने. ग्रेट बॅटिंग अँड ग्रेट थिंकिंग. यावर राजू मिश्रा सांगतायत हे विधान नाही आहे. हा मात्र यावेळेला हा फटका नाही आहे तर विधान आहे. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, षटकार. पाण्याचा वाढवाय झाला आई तुझ्या डोंगरावर. पाण्याचा वाढवाय झाला उठगो आय माझे अंगोली करे गविला. उठगो आय माझे अंगोली करे गविला. थँक्यू. 35 धावा. जबरदस्त फटका खेळला. भरपूर लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट ISPLचा हा 9वा होता. हेच म्हणावं लागेल राजू मिश्राच्या बॅटमधून. क्लास. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 35 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चेंज ऑफ पेस ऑन साईडला पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळलंय. ॲलन डोट्टीला बीट करत बॉलने मात्र वेध घेतलाय बाउंड्री लाईनला. राम ठोकलं. षटकारानंतर आलेला हा खणखणीत झन्नाटेदार चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. आशिया जवाल कमालचा ठस लागलाय तुझे भेटीचा. ठस लागलाय तुझे भेटीचा. वाट बघताय दर्शनाला वाटेच्या पारावर. थँक्यू. 39 रन झालेत. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. 39 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं 17 रनची आवश्यकता आहे. 17 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15. राजू मिश्रा इज ऑन फायर. सुपर बॅटिंग करत असताना बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. प्रशांत दुमाडा पहिल्या षटकात 3 बॉल फक्त व्यवस्थित हाताळल्यानंतर प्रशांत दुमाडाची लाईन अँड लेंथ थोडीशी बिखरली गेली. राजू मिश्रा परफेक्ट यावेळेला टार्गेट करत असताना पाहायला मिळतो. नो डाऊट अबाउट इट. प्रशांत दुमाडा थोडीशी कुठेतरी लाईन अँड लेंथ बिखरलेली पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर अंदाज बांधता राजू मिश्रा मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला येतोय. चांगला फुटवर्क दाखवतो. स्टँडिंग बॅटिंग पोझिशन अप्रतिम पाहायला मिळते आणि संतुलित बॅटिंग स्टान्स जो आपल्याला पाहायला मिळतो तो अप्रतिम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39. 17 रनची आवश्यकता आहे. विशाल कोळी आणि राजू मिश्रा चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. भागीदारी रचले गेले. विकेटच्या शोधामध्ये आहेत. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता मात्र 1 रन तर मेल. चांगली फिल्डिंग आणि चांगला तेवढा थ्रो पाहायला मिळतो एका धावेनिशी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 16 रनची आवश्यकता. ही सलामीची जोडी डोकेदुखी ठरले. सध्या तरी आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ काही जीवदानी विराट संघासाठी त्रस्त केलंय. विशाल कोळी पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर तर गोलंदाजी मार्कवर प्रशांत दुमाडा. अगोदरच खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अधून टाकण्याचा प्रयत्न केला. बॉल चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा राईट झाला आणि सरळ बॉल विकेट किपर हरीश पाटीलच्या हातामध्ये निघून जातो. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक 3 आहे. अशाच प्रकारच्या डॉट बॉलची जास्तीत जास्त मागणी असेल ती आई जीवदानी विराट टीमला. लगेच बॉल डॉट झाल्यानंतर राजू मिश्रा जात आहेत. काहीतरी सल्ले मसलत देत असताना विशाल धीर सोडू नको असं कदाचित म्हटलं असेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑन साईडला फिल्डर येत आहे संतोष डावले आणि शेवटच्या मोमेंटला फंबल झाले. कॅच ड्रॉप झाला.
याच क्षणाला विकेट मिळण्याची गरज होती, कारण विशाल कोळीसारखा एक बेधडक फलंदाज जेव्हा बॅटिंग करतो ना, तेव्हा त्याचा धावांचा वेग, स्ट्राईक रेट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. संघाची धावसंख्या झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42-42 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता असेल एकविरा स्पोर्ट्स या टीमला. घेऊया एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता 14 रनची आवश्यकता आहे. 42ला 0. काय पार्टनरशिप यावेळेला पाहायला मिळते. जगदीश अँड कपिल यांना आपण पाहतायत पाण्याची व्यवस्था पुरवत असताना मैदानाच्या आतमध्ये. समोरच आपण पाहिलं तर जाणता राजा खऱ्या अर्थानं हे फ्लॅग लहरत असताना हे हवेच्या झोतावर झेंडे लहरत नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे हा झेंडा मात्र लहरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चहूबाजूने चांगले स्टँड्स पाहायला मिळतात आणि हळूहळू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना सादिक अन्सारी यांना आपण पाहू शकतायत. संदीप खरवत यांना आपण पाहणार आहोत. लेफ्ट आर्म गोल्डन इरा. त्याचप्रमाणे सुयोग वैती यांना सुद्धा आपण पाहू शकणार आहोत. अनिल गरज सुद्धा सध्या ॲज अ कॅप्टन लीड करताना. मंगेश राणे साहेब यांना आपण पाहताय. टीम मेंटॉर या वेळेला संतोष डावलेच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. एक महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला विकेट मिळते. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. राजू मिश्राने क्लास दाखवला आणि ओपनिंग बॅटर कसा असावा, वेल बिगिनिंग्स हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य राजू मिश्राच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालं. ऑलवेज लेजंड. अप्रतिम चांगल्या प्रकारचा खेळ साकारला आणि फलंदाज बाद. 11 बॉल 14ची आवश्यकता. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 11 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट आज अफलातून खेळलं जातं. कालच 40+ ऑल इंडिया ऑप्शन आपण पाहिलं असेल आणि अगदी नेत्रदीपक पुढे जात असताना हे 40+ एक काळ होता की 40 नंतर काय तर 40+ची हे टॅग लाईन आपल्याला पाहायला मिळाली. 40+ म्हणजे अनुभवाचा खजिना. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अकबर शेख सध्या आपण पाहताय टीम 94 कामनी या टीममधून सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना आणि 40+ मध्ये आज एकविरा स्पोर्ट्स या टीममध्ये त्याची वर्णी लागली गेले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 43. विशाल कोळी सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40+ खेळाडू, अनुभवाचा खजिना. क्रिकेटच्या मैदानावर वय फक्त आकडा असतो आणि खरा फरक पडतो तो अनुभव, संयम आणि खेळावरील प्रेमामुळे. हे आमचे लाडके 40+ चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे नेहमीच एकविरा नायगावच्या आयोजकांनी
करून दाखवलंय, कारण मोठी फळी आहे आणि चांगली संकल्पना नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. मग शैलेंद्र घोडेकर असेल, नेहमीच प्रेरणास्थान राहिलेत नायगावकरांसाठी. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनसाइड आउटचा फटका, फिल्डर दूर आहेत, एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. वन बाउन्सने ओव्हर द रोप, चौकार, गुड शॉट, 4 रन. विशाल कोळी थांबणार नाहीये, इथे म्हणतोय रडायचं नाहीये तर लढायचंय मला. चौकार. नाची नाही रमाची एकवीरा पाठीशी हाय गल्ल्याने चेंग लागाची माडी मुठियाची काकाची गल्ल्याने चेंग लागाची माडी थँक्यू, वेलकम बॅक. चांगला फटका पाहायला मिळाला, चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 47-47 या धावसंख्येवर. 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत पाटील, 9 रनची आवश्यकता असेल. या बॉल ऑन साईडला, काय फटका खेळलाय, सरळ बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पुनश्च एकदा फेकून दिलंय चौकारासाठी. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51. विजयासाठी आता 5 रनची आवश्यकता आहे. विशाल कोळी सुपर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग, अचूक कव्हर ड्राईव्ह म्हणा, त्यानंतर एक आपण पाहिला तर एक हुशार गोलंदाजीचा स्पेल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्यानंतरचा हा प्रवास अप्रतिम पाहायला मिळतो. चेंज ऑफ पेस. हेमंत पाटील शिरसाड गावातून बिलॉंग करतात आणि ज्या पद्धतीने रबर बॉल सुद्धा चांगले खेळतात. थोडीशी बॉलला फ्लाईट दिली होती आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपर हरीश पाटीलच्या हातामध्ये. एक मॅग्निफिसंट विकेट किपर म्हणून ज्याची ओळख कोपरी गावातून सातत्याने भरपूर वर्षांचं क्रिकेट ज्यांनी हाताळलं, एक बेस्ट कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. सध्या संतोष डावलेला सुद्धा मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आणलं नाही. अभिजित सुर्वेसारखा गोलंदाज आपण पाहिला, अजित सुर्वेसारखा गोलंदाज आपण पाहिला. राजेश ओगे थोडासा महाग ठरला गेला होता, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी होतच राहणार. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना लो फुल टॉस बॉल होता, सरळ बॉल निघून चाललाय. मात्र एक मोठा गॅप आणि जय विश्वकर्माच्या भेटीला हा बॉल निघून जात असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55. स्कोर आर लेव्हल, एका धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना विशाल कोळीला आपण पाहत आहेत मैदानावर. आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना मैदानावर उभा आहे. 40+ अनुभव, तो म्हणजे विशाल कोळी. शरीर कदाचित थोडं थकलं असेल, पण क्रिकेटसाठीचं मन अजूनही तरुण आहे विशाल कोळीचं. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहताय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 55 धावा. 55 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एका रनची आवश्यकता. हलक्याशा हाताने चेंडूला येऊन दिलं. अकबर शेख डिफेन्स दाखवतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि विजयाची ही धाव आपण पाहतायत. कॉंग्रॅच्युलेशन. आणि मंगेश राणे सरांकडून लगेच तिथे शिटी वाजत असताना पाहायला मिळते खेळाडू कक्षेतून. एकविरा स्पोर्ट्स
चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर विशाल कोळी ठरतायत. 27 रन विथ द बॅटने आणि विथ द बॉलने 1 विकेट ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ठरतायत विशाल कोळी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सात खोल्याचे कानाला आली पाट दत्ताचे महिन्याची झाली काळ पाठीनं धुंदी घाली पाट दत्ताचे महिन्याची झाली. चला फिल्डिंग लगेच सजून यायची वेळेची तिरंगाने करताना प्लीज, कारण संध्याकाळी मग रात्र एकंदरीत लवकरात लवकर अंधार पडतो आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक मॅच पेंडिंग राहते. त्यामुळे आजचा शेड्यूल हा आजच आपला क्लिअर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे मी विनंती करेन, चला विशाल कोळी आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मानित केला जाईल. चला या विशाल कोळी शरदजी बोकाळे साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व, नेहमीच क्रिकेटसाठी योगदान देणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि सुंदर असं मेडल देऊन आपण सन्मानित करणार आहोत. सध्या सचिन पाटील खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. योगेश महेंद्रकर ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि ते असले तर वेगळाच एक जोश आणि ऊर्जा हे नेहमीच आपल्याला पाहायला